ही याच्या ऑफिस मध्ये अमूल्य आहे ना, ती काम करते ती, तिला घरी सोडायला गेलो होतो. त्या दोन मुलींपासून ना जरा लांबच राहतो. आई प्लीज नको ना पुन्हा तो विषय. तू जरा शांत बस. नूतन, अमर्त्य, मी तुला जे काही सांगितलंय ना ते नीट लक्षात ठेव. अगं काय झालंय काकू, तू असं का बोलतेस त्यांच्याबद्दल? अमर्त्य, तू नूतनच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. अमूल्य आणि आरती तिला आवडत नाहीत ना, म्हणून बोलते असं. आर यू सिरियस? हो. तू वर चल, मला बोलायचंय तुझ्याशी. एक मिनिट, मलाही तुझ्याशी बोलायचंय. मलाही बोलायचंय तुझ्याशी. आधी माझं एक काम आहे, ते संपवतो. चल अमर्त्य, चल. अरे पण चल. अरे बोलवलं साहेब? सांगतो तेवढं काम करायचं आता. बोला सर, काय करायचं? जो वानखेडे आहे ना, हा, याच्या सगळ्यात जवळची गोष्ट कुठली माहितीये? त्याचा मुलगा वेदांत वानखेडे. आता त्याच्या कंपनीत मी CEO म्हणून दाखल झालोय. आता कार्यक्रमाला सुरुवात करावी लागणार. त्याच्या आधी आयुध तपासली पाहिजेत, बंदूक तपासली पाहिजे, काडतुस किती आहेत त्याचा अंदाज घेतला पाहिजे. मला तर काय कळून नाही राहिलं साहेब. ही वानखेडेची कंपनी आहे, ही स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत त्या कंपनीची एकूण एक माहिती मला पाहिजे. जमेल? जमेल ना साहेब. वानखेडे, तुमच्या मुलाला आणि मला एकत्र मिळून मिसळून काम करताना पाहून खुश व्हाल तुम्ही. हा 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 सुख. बाप आहे. कुठे गेलेलास? अरे फोनवर सांगितलं ना मी तुला. अमू बरोबर बाहेर गेलो होतो आणि मग घरी सोडून आलो तिला. डिरेक्ट तिच्या घरी का गेलास? अरे त्यात काय एवढं? अमूचं घर ते माझं घर, अमूची आई ती माझी आई, अमूची बहीण ती माझी बहीण आणि अमूचे अण्णा ते माझे अण्णा. पण एवढा वेळ? अरे काय झालं, पहिले आम्ही रेस्टॉरंटला गेलो, मग तिकडनं बाहेर फिरायला गेलो आणि थोडा उशीर झाला सो म्हणलं घरी सोडूया. पण काय कमाल मुलगी आहे रे अमू, मला खूप आवडली. एक मिनिट, आवडली म्हणजे? अरे आवडली म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग. मला एक सांग, तू काय विचारतोयस तिच्याबद्दल? तू तर पुढची स्टेप घेणारच नाहीयेस ना. अरे पिकनिकला आपलं बोलणं झालंय ना यावर. पण मला सांग, मगाशी काकू त्यांच्याबद्दल असं का म्हणाल्या? मला तर आवडली अमूची फॅमिली. वेदांत, अरे काय झालं? काकूला नाही आवडत का अमू आणि तिची बहीण? नाही. अरे पण का? खूप मोठी हिस्ट्री आहे रे. आय हॅव टू नो इट. सी, मी तुला पिकनिकला सांगितलं होतं ना की विक्रांतने सुसाइड अटेम्प्ट केलं. सो विक्रांतला आरती आवडते, पण आईला आरती अजिबात आवडत नाही. हॉरेबल. पण हे सॉलिड आहे. मोठी बहीण छोटा भाऊ, छोटी बहीण मोठा भाऊ, सॉलिड लव अँगल आहे हा.
बरं मग आता आता काय सांगितलं ना, कसं समजायचं ते कळत नाहीये. सगळं खूप कठीण होऊन बसलंय रे. ऐक ना, तू नको टेंशन घेऊ. तेरा दोस्त है ना अभी इधर. हा, एक मिनिट. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझी वाट पाहते आहे. आय लव्ह यू. वेदांत, हे काय आता? अरे ते ती लिपस्टिक वाले आहे कोणीतरी, तिला शोधून काढायचंय. अरे पण आजी. हॅलो. हा आजी. हा अगं आलो आलो आलो. येतो. आजीने बोलवलंय, आलोच जरा. हा येतो. काय ग आजी, बोलवलंस मला? बसायला सांगितलं मी तुला. सॉरी. बस बस बस. अगं काय आजी, तू तशी ते सेम मस्तीखोर. मी अशीच असणार आहे शेवटपर्यंत, कळलं? ग्रेट. बर मला सांग, तू पिकनिकला गेला होतास ना? अमूल्य होती ना तिथे? काय वाटतं रे तुला तिच्याबद्दल? वा यार आजी, हे आवडलं मला. डायरेक्ट मुद्द्याला हात. आता ना मुद्द्यालाच हात घालायला लागणार आहे, नाही तर काय होईल ना काही सांगता येत नाही. बर मला सांग, काय वाटतं तुला अमूल्याबद्दल? म्हणजे मला काय वाटतं मी तुला सरळ सांगते. मला असं वाटतं ना की अमूल्य आणि वेदांत मध्ये नक्की काहीतरी चालू आहे. म्हणजे मला दाट संशय. अगं काय सांगतेस? हो, तुला नाही वाटत असं? तो बोलला नाही तुला काही? नाही. ए, मला खरं खरं सांग. तू मला अमूल्यबद्दल का विचारतेस पण अचानक? तुला खरंच वाटत नाही का रे की त्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे म्हणून? हं? एक मिनिट, गंमत दाखवते तुला. एक मिनिट. हा. काय? हा वेदांत आहे? म्हणजे काय ना, मांजरीला वाटत असतं की आपण ऑफिसच्या पार्किंग मध्ये आहोत, आपल्याला इथे कोण बघणार आहे, हो की नाही? पण ही आजी आहे ना, हिचं सगळीकडे लक्ष असतं. आता हे बघ, हा फोटो आपल्या ऑफिसच्या पार्किंग मधला आहे, हो की नाही? म्हणजे ही जी मुलगी आहे फोटोतली ती आपल्या ऑफिस मधली आहे. आता आपल्या ऑफिस मध्ये आद्याच्या व्यतिरिक्त अजून कोण मुलगी आहे? अमूल्या. म्हणजे ही मुलगी नक्की अमूल्य. बोल ना, काय वाटतं तुला? मलाही काहीतरी दाखवायचंय. हे बघ. खरंच? हा? अगं अमूल्य पाण्यात पडली आणि मग वेदांत लगेच धावत तिला वाचवायला गेला. तेवढ्यात मी लगेच फोटो काढून घेतला. म्हणजे अमूल्यासाठी काहीही करायला तयार आहे आमचा वेदांत, हो की नाही? हो. आता एक काम कर, हा जो फोटो आहे ना हा मला पाठव. आणि माझं अजून एक काम करशील, वेदांच्या मनात नक्की काय चालू आहे ना हे काढून घे. त्याला बोलतं कर. त्याला म्हणून नूतनची अजिबात काळजी करू नकोस. फक्त त्याने आपणहून येऊन मला सांगितलं पाहिजे की त्याचं अमूल्यावर प्रेम आहे. मग नूतनचा किती का विरोध असे ना, पुढे काय करायचं ना ते मी ठरवीन. कळलं का? हं? हो कळलं. हॅलो. हा काकू. हा 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 येतो, आलोच. आजी ग, नूतन काकू बोलवतीये, मी आलोच. हा. काकू बोलवलंस मला? हो,
आत्ता बोलवून घेतलं, नाहीतर आपली भेटच झाली नसती. अगं असं होईल का काकू कधी? आणि मी आहे काही दिवस इथे अजून. अरे तुझ्याकडे वेळ असेल पण माझ्याकडे नाहीये. म्हणजे? त्या अमूल्याकडे कशासाठी गेला होतास? अगं मगाशी सांगितलं ना, तिला ड्रॉप करायला गेलो होतो. तुला सांगतो काकू, मला तरी खूप चांगली वाटली ती. अरे निदान तू तरी तिच्या गोडगोड वागण्यावरती फसू नकोस. नाही काकू, खरंच. त्या कुटुंबाला जास्त कोण ओळखतो, तू का मी? ऑफकोर्स तू. पण असं का बोलतीयस? हे बघ, त्या अमूल्य आणि आरती आद्याच्या लग्नाच्या निमित्ताने आपल्या घरी आल्या. त्या सार्थकच्या म्हणजे आद्याच्या नवऱ्याच्या मावस बहिणी आहेत. ओ अच्छा. त्या दोघी लग्नाच्या निमित्ताने आपल्या घरी आल्या आणि आपली श्रीमंती बघून त्यांचे डोळे फिरले. आरतीने विक्रांतला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि अमूल्य वेदांच्या ऑफिसमध्ये काम करायला लागले. त्या दोघींनी हे सगळं ठरवून केलं आणि आपला वेडा विक्रांत त्या आरतीच्या प्रेमात पडला. सारिका, सार्थकची बहीण, खूप चांगली मुलगी आहे, आपल्या बरोबरीची आहे आणि मुख्य म्हणजे तिचं आपल्या विक्रांतवर खूप प्रेम आहे. मी तिचं आणि विक्रांतचं लग्न सुद्धा लावणार होते. विक्रांतच्या डोक्यामध्ये ती आरतीच, तो तिच्याच मागे पडलाय. मी विक्रांत आणि वेदांत दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही विक्रांतच्या डोक्यात काही शिरत, नाही वेदांच्या. कळलं? तर हे असं आहे सगळं. तेव्हा आता तू जाण्याआधी माझं एक काम करायचंस. वेदांतला सांगायचं की आईने सांगितलेल्या मुलीशीच लग्न करायचं आणि वेदांतला सांगायचं की विक्रांतला सांग की तू सारिकाशी लग्न करायचं. कारण वेदांतने विक्रांतला सांगितलं ना तर विक्रांत त्याचं नक्की ऐकेल आणि तू वेदांतला सांगितलं तर वेदांत तुझं ऐकेल. काकू अगं पण अमूल्य आणि आरती मला चांगल्या मुली वाटल्या आणि ॲज आय सेड बिफोर ती फॅमिली पण मस्त आहे. मग त्यांना ओळखण्यात चूक केली असतो. हे बघ माझं ऐक, मी तुला जे काही सांगितलंय ना त्यासाठी वेदांतला तयार कर. काय रे, करशील ना माझं काम? मी विचार करून सांगतो. अरे पण मी गुड नाईट. ए उठ. अरे पकडे. काय अमर्त्य, काय चाललंय तुझं? सांगतो, 1 मिनिट थांब. हे बघ, आज ना मी झोपणार आहे ना तू झोपणार आहेस. अरे पण काय चाललंय काय तुझं? चिअर्स. अमर्त्य, काय झालंय? खूप कन्फ्युज्ड आहे ब्रो मी. का? अरे काय झालंय तुझ्या फॅमिलीला? म्हणजे नूतन काकूंनी मला अमूल्याचं एक वर्जन सांगितलं, मग आजीने मला अमूल्याचं एक वेगळं वर्जन सांगितलं आणि तू त्या दिवशी पिकनिकला एक वेगळंच वर्जन सांगितलंस. अरे केवढा गोंधळ आहे हा. मी तर सगळं सांगितलंय ना तुला. हो, पिकनिकला त्या दिवशी म्हणालास अमूल्याबद्दल पुढची स्टेप कशी घेऊ कळत नाहीये कारण नूतन काकूंचा विरोध आहे. मग तू वेडा समजतोस का रे मला? तू खोटं बोललास माझ्याशी. काय खोटं बोललोय मी? तू अमूल्याला किस केलंस. काय? कधी? वा, काय कधी? राहू दे, आजीने मला ना दाखवलाय फोटो तू आणि अमूल्य किस करतानाचा. बरं केलं तर केलं, अरे ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये कोण किस करतं ब्रो? मी निदान अमर्त्य, असं काही नाही झालंय. असंच आहे.
आजीने मला तो फोटो दाखवला, म्हणून मग मी आजीला हा फोटो दाखवला. अरे अमर, ते आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू हा फोटो का दाखवला आजीला? आता ती परत माझ्या मागे लागेल. अरे लागू दे ना मागे. प्यार किया तो डरना क्या. हे बघ, तसंही आजीने मला सांगितलंय की तू जर स्वतःहून तिला बोललास ना की तुला अमूल्य आवडते, तर पुढचं सगळं ती बघेल रे. म्हणजे इवन नूतन काकूंचा विरोध जरी असेल ना, तरी ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. हा, अट फक्त एवढीच आहे की तू स्वतःहून आजीला सांगायचंस की तुझं अमूल्यावर प्रेम आहे. अमर तर किती मस्त आहे ना. अगं हो ताई, तुला सांगते अख्खी पिकनिक गाजवली आहे त्याने. म्हणजे तसा तो वेदांच्या बर्थडे साठी आलाय, पण काय, अगं वेदांसाठी माझ्या मागेच लागलाय तो. मग प्रॉब्लेम काय आहे त्यात? वेदांत तसा चांगलाच मुलगा आहे, म्हणजे असं जेंटलमॅन आहे. जेंटलमॅन, अँग्री जेंटलमॅन आहे तो. अगं त्याला आहे ना चांगलंच ओळखते. हो, सांग बघू असं काय व्यवस्थित ओळखतेस तू त्याला? कधीतरी ना असं वस्कन अंगावर येत आणि काही बोलून जातो. समोरच्याचा विचार नाही करत की समोरच्याला काय वाटेल. मी तर पिकनिक मध्ये त्या अमरतेला म्हटलं सुद्धा की माझ्या स्वप्नात जरी वेदांत आला ना तरी मी दचकून उठेन. अगं एक गोष्ट पटत नाही आमची एकमेकांना. ताईडी तू काय हसतेस? खरंच म्हणतेय मी, असाच आहे तो. एवढाही वाईट नाहीये ग तो. वाईट नाहीच आहे तो, चांगलाच आहे. पण आता काय पण म्हणजे असं ना, असं मला कळत नाही. तू कळत नाही? आत्ताच तर तू म्हणालीस मी व्यवस्थित ओळखते त्याला. अगं हो तायडे, मी ओळखते, पण म्हणजे आता कसं सांगू तुला. मला सांग अमूल्य, आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये काय बघतो? तो यशस्वी असावा, कर्तृत्ववान असावा, स्मार्ट आणि फिट असावा, आणि हे सगळं तर आहे की वेदांत मध्ये. आणि स्वभाव म्हणजे मुळात आपण स्वभाव बघतो ना. स्वभाव चांगला असायला हवा. आणि वेदांचा ना असा विचित्र स्वभाव आहे. करिअर वगैरे सगळं ठीक आहे का ताई, एखाद्याला ना मी कमवून खाऊ घालेन, पण ह्या अशा स्वभावाच्या माणसाला आयुष्यभर कोण कसं झेलेल? नाही नाही नाही, त्यापेक्षा नकोच बाबा. तायडे, तुला विक्रांतचा स्वभाव कसा वाटतो? आता हे काय मध्येच वेदांत विषयी बोलत होतीस ना? हो, पण त्या वेदांचा प्रॉब्लेम काय माहितीये का? त्याला असं वाटतं की आयुष्यभर तो माझा बॉस राहणार, जे मी चालवून घेणार नाही. थांब आता, अमर्त्य भेटणार आहे तेव्हा बघतेच. हे अमर्त्याला नको बघूस, अमर्त्याच्या मित्राला बघ. त्याला काय, त्याला रोजच बघते मी. हो, रोज बघतेस तू त्याला? अगं तायडे, बघतेस ना वेदांतला? तसं नव्हते म्हणत. मग कसं म्हणतेस? तुझं ना काहीतरी वेगळंच असतं. काय बघूया सांग. चल मला झोपू दे आता. सुप्रभात. आज कसे आलात तुम्ही? हे काय चालत असा? माझ्या केबिन मध्ये माझ्या परमिशन शिवाय आलेलं मला चालत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. हा? आज येऊ का वानखडे साहेब? या. असं या उभे कशाला राहिलात? हे आदर तिथ्य वगैरे तुम्हाला शोभत नाही अजिबात. काय काम? काम आहे महत्वाचं.
पण त्याआधी या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून एक महत्वाचा सल्ला द्यायचा होता. बाजूला ठेव काय? तुझा इगो. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इगो बाळगला की इथे घुसतो, काळजात त्रास होतो. मग त्याचा काय काम आहे ते सांगा. 27 करोड 2 7 आणि 7 0. म्हणजे ही कामं पूर्ण झाली आहेत. बिल्स ओव्हरड्यू आहेत.